राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण एकाच आशयाची 3 अत्यंत महत्त्वाची अशी पत्र जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनुषंगाने शाळांसाठी महत्त्वाची असणारे 3 पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पहिलं पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं 19 मे 2026. हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आले होतं. दुसरं पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाचं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, माननीय संचालक प्राथमिक, माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक योजना यांना पाठविण्यात आलं होतं. आणि त्यानंतरचं तिसरं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ते आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 20 मे 2026. पत्राचा विषय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत अर्थात 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आणि असुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची रक्कम देण्याबाबत अर्थात थकबाकीच्या अनुषंगाने हे पत्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विषयांकित प्रकरणी शासन निर्णय उपलब्ध आहे. संदर्भीय शासन पत्रान्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे मे 2026च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तथापि शासन निर्णय दिनांक 18/5/2026 निर्गमित होण्यापूर्वी बहुतांश जिल्ह्यांचे वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये फॉरवर्ड झाल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे माहे मे 2026 उपरोक्त कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी अदा होणार नाही. अशा कर्मचाऱ्यांचे सदरील कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी माहे जून 2026च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी, असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत हे महत्त्वाचे असे 3 पत्र आहे. सदर 3ही पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.